सलामीची जोडी मैदानाच्या आत इंटर झाली आहे. संदेश आणि योगेश दिव्या स्पोर्ट्स चेरपुली संघाकडनं ही दोन सलामीची जोडी पाहायला मिळते आहे. दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी जर्सी क्रमांक 45 नाम नाही ब्रँड ए बॉस कल्पेश जाधव. पहिला चेंडू उडवलाय मैदानाच्या बाहेर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय फटका. इट्स अ हाय हँडसम ब्रँडेड फटका आलाय. संदेशच्या बॅटमधनं हा तडाखा 6 धावींसाठीचा उडन खटवला. जाके गिरा मैदान के बाहर. नक्कीच स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 बहरदार नियोजन, खूप सारं चांगलं आयोजन. अतुलजी भांडे साहेब यांचं मनापासून कौतुक केलं जाईल. खऱ्या अर्थानं युवा पर्व यंग डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व अतुलजी भांडे साहेब. याच डिफेन्स केला. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला कटयार्डमध्ये चेंडू रोखला गेला. चेंडू येतोय कल्प जाधव. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला राहिला. सफल चेंडू लागलाय कल्पेशसाठी. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू रोखला जाईल तोपर्यंत एक सिंगल घेतली गेली आहे. धावफलकावरती 7 धावा. परंतु खऱ्या अर्थानं 7 कोणाची असेल, गोलंदाजांची की फलंदाजांची? परंतु आपण समोर पाहताय फ्रेम्समध्ये धर्मवीर चषकाचे प्रणेते विजयभाई भगत यांना देखील पाहतोय. तसेच तदनंतरचा बॅनर आपण पप्पू तरणे साहेब यांचा पाहतोय. निलेशजी भांडे साहेब यांचा बॅनर पाहतोय आणि त्याच्या बाजूलाच आमचे युवा पर्व अतुलजी भांडे यांचा हा बॅनर. हो, यावेळेस चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन घोषित क्षेत्रामध्ये ट्रायबल होतोय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलने धावफलक 8 अंकावरती. मी तर म्हणेल बादशाही संघासमोर जर तुम्हाला फाईट करायची असेल तर निश्चितपणे 50च्या प्लस 55 पर्यंत जर आकडा गाठला गेला तर चांगली फाईट होऊ शकते. कारण तदनंतर गोलंदाजीमधनं तुम्हाला महत्त्वाचे मोहरे टिपावे लागतील. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतोय. संदेश बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक पहिले समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतं. यावेळेस आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती महेश. आजच्या दिवसातील अफलातून जलवा चांगली कामगिरी करणारा गोलंदाज महेश. 13-33 जर्सी क्रमांक 1333. मला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये महेशनं विकेट घेतल्यात की काय, कारण ज्या पद्धतीनं टी शर्टवरती नंबर पाहायला मिळतोय. मोठा नंबर आणि मोठा गोलंदाज देखील. 4 डिजिट नंबर पाहायला मिळते जर्सीवरती. महेश यावेळेस स्ट्राईक एंडवरती बॅटर योगेश. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, परंतु त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल योगेशला. यावेळेस खेळून काढला. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने धावफलक 9 या अंकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ महेश आलाय. महेशने पहिल्या चेंडूवरती एक सिंगल दिली आहे. 4 षटकांचा सामना, क्वालिफाईड राऊंड. आजच्या दिवसामधला कुठला संघ मात्र क्वालिफाईड होणार यासाठी हा सामना खेळला जातोय. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं करंजपाडा टीम क्वालिफाय झाली. केव्ही स्पोर्ट्स करंजपाडा टीम क्वालिफाईड झाली. दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाईड झालेली टीम
म्हणजेच सापगाव. आणि कैलास भांडेनं काय जबरदस्त जलवा दाखवला कालच्या दिवसामध्ये. आजचा दिवस क्रमांक 3 आणि या 3 मध्ये सामना रंगतोय सूरज प्रतिष्ठान भातसे विपक्षात दिव्या स्पोर्ट्स चेरपुली. क्वालिफाईड कोण हा प्रश्न पडलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर अगदी काही मिनिटांमध्ये तुम्हाला मात्र निश्चितपणे मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, डिफेन्स केला गेला, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र काम तमाम. एक सिंगल आता मात्र 2 डिजिटमध्ये यावेळेस स्कोर पाहायला मिळतोय. 1-0 लॉस ऑफ 1. काय गोलंदाजी केली आहे महेशनं अफलातून, चांगली गोलंदाजी. हात खोलावे लागतील. योगेशमध्ये मोठी क्षमता आहे आणि त्या मोठ्या फटक्यांसाठी त्याला खऱ्या अर्थानं ओळखलं जातं. नेक्स्ट बॉल. यू मिस आय डेफिनेटली हिट यावेळेस सांगत असताना महेश दांडीगुल. स्टंप वाकवले गेलेत, अगदी मिडल स्टंपला यावेळेस हिट झालाय चेंडू. बघा काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. मिस झाल्यानंतर चेंडू मात्र स्टंपवरती डाऊन अदलतोय आणि योगेश याला मात्र माघारी परतावं लागेल. पप्पू आलाय. विश्वास मजबूत आहे या खेळाडूचा. ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतो त्याच प्रकारे फलंदाजी देखील अफलातून करतो. आजच्या दिवसामध्ये पंच देखील चांगले लाभले. अभि सावंत सर, अजयजी पुत्रन सर, सोबत हेमंतजी तावडे सर, हे संपूर्ण पंच आजच्या दिवसामध्ये कामगिरी करत असताना स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 मध्ये आणि विशेष कौतुक केलं जाईल या युवा पर्वाचं. अर्थातच अतुलजी भांडे, काय जबरदस्त नियोजन, चांगलं नियोजन त्यांच्या माध्यमातून. लोअर फुलटॉस चेंडू होता, फटका खेळून काढला, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. थोडीशी फंबलिंग होती चेंडूला यावेळेस मैदानावरती, थोडासा उडला होता परंतु त्याला थांबवलं गेलं आणि एक सिंगल धाव येते. सिंगलने धावफलक पोहोचलंय 11 या अंकावरती. दिनेश मागील मॅचचा हिरो यावेळेस स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. त्याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल दिनेशला. दर्शन, ओहो यावेळेस दर्शन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा बॅकफूटवरती जाऊन यावेळेस खेळण्याची गरज होती खऱ्या अर्थानं. निर्धाव चेंडू आलाय आणि जसजसे निर्धाव चेंडू येत चाललेत मात्र यावेळेस आपला दबदबा दाखवत असताना गोलंदाज टीम बादशाही संघाकडनं महेश यावेळेस चर्चा करू इच्छितो विकेटकीपर कल्पेश सोबत. आणि त्याला जाणतोय महेश की शेवटचा चेंडू राहिला आहे, जर दर्शनची विकेट जर आली तर संघासाठी महत्त्वाची ठरू शकते. चर्चा झाली आहे परंतु चर्चा ज्या पद्धतीनं झाली आहे त्या पद्धतीनं शेवटचा चेंडू राहील का. रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बिग अपील होती, फिटाळली गेली आहे. लेग बाईचा इशारा येतोय, एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलने धावफलकावरती 12 चेंडूमध्ये आतापर्यंत घेतल्या गेल्यात 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1-2 अप टू 12th रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जमा करण्यामध्ये यश आतापर्यंत प्राप्त झालंय. कल्पेश जाधवच्या माध्यमातून अपील होती, पंचांनी सांगितली नाही आणि यावेळेस लेग बाईचा इशारा देखील आला. 2 षटकं समाप्त झाली आहेत. कल्पेशनं पहिलं षटक हाताळलं, धावा कमी दिल्या. या षटकामध्ये देखील महेशने केवळ अवघ्या 3 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय योगेश गायकर. गायकर नावामध्ये खूप चर्चा आहे क्रिकेटमध्ये. बघायला गेलात टेनिस क्रिकेटमध्ये गायकर या नावाला खूप स्कोप आहे. तो योगेश गायकर असेल. आता मात्र हा योगेश आलाय भातसईचा.
योगेश कोर हा देखील जबरदस्त खेळाडू आहे. अवे फ्रॉम द बॉडी, यावेळेस उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू योगेशचा आणि पंचांचा इशारा येतो. इट्स व्हाईट बॉल. 13 धावा. एक धाव खूप महत्त्वाची आहे या मॅचमध्ये, कारण क्वालिफाईड राऊंड खेळवला जातो. या सामन्यामध्ये विजय होणारा संघ नक्कीच बक्षीस पात्र ठरणार आहे. शनिवारी मात्र डे आणि नाईट फॉर्मॅटमध्ये मॅचेस होणार आहेत. अगदी सकाळच्या सत्रापासून तुम्हाला 10 ते 11 वाजेपर्यंत ते मॅचेस पाहायला मिळतील, कारण त्या दिवसामध्ये फायनल खेळवली जाणार आहे. अजयजी पुत्रन सर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल अगेन्स्ट. वन्स अगेन व्हाईट बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. या आधीचा चेंडू देखील व्हाईट आला होता आणि या वेळेचा त्याहीपेक्षा व्हाईट. यावेळेस बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र यावेळेस संधी आहे. पंचांचा इशारा येतोय. DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टम कल्पेशचा मात्र यावेळेस निश्चितपणे सांगतोय की यस काम तमाम झालंय, परंतु पंचांनी यावेळेस रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल. क्लोज डिसिजन आहे, खूप क्लोज आहे, चेक केलं जाईल. इट्स अ सेफ, नॉट आउट. फलंदाज सेफली पोहोचलाय. अगदी जबरदस्त. ज्यावेळेस स्टंपवरती चेंडू लावत होता त्यावेळेस मात्र पॉपिंग पीकपर्यंत फलंदाज पोहोचलाय. कमालीचा एफर्ट होता यावेळेस. काय जबरदस्त रनअप, चांगला रनअप पाहायला मिळाला दर्शनच्या माध्यमातून. जसा कॉल दिला गेला नॉन स्ट्राईक एंडवरनं स्ट्राईक एंडवरती पोहोचला. आणि मी तर म्हणेल दर्शनला स्ट्राईक राहणं गरजेचं, कारण दर्शनमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर दर्शन आजच्या दिवसामध्ये अफलातून कामगिरी राहिली आहे टीमसाठी. अवे फ्रॉम द बॉडी, खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतो. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. धावफलकावरती 16 धावा. 11 चेंडू मध्ये मी तर म्हणेल 30 धावा. 30 धावा येणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही 40 ते 46 धावांपर्यंत पोहोचू शकता. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळून काढला. एक सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. फंबलिंग झाली आहे. यस, दुसरी धाव देखील कंप्लीट. या 2 धावेने धावफलक पोहोचलंय 18 या अंकावरती. या कल्पेशचा आक्रोश बघा, तो पूर्णपणे जिद्दीने खेळणारा प्लेयर आहे. एक धावेला महत्त्व देणारा प्लेयर आहे. सांगतो की एका फटक्यामध्ये 6 धावा येतात, परंतु क्रिकेटमध्ये कधी कधी चित्र बघितलं आपण की 6 चेंडूमध्ये 1 धावासाठी संघर्ष करावा लागलाय. म्हणून क्रिकेटचा खऱ्या अर्थानं यावेळेस कल्पेश देखील जाणतो की 1 रन किती महत्त्वाची आहे. असं म्हणतात ना की ताटातील अन्नाचा 1 कण आणि क्रिकेटमधील 1 रन खूप काही सांगत असतो. म्हणून क्रिकेटमध्ये तुम्ही एक धावेला महत्त्व द्या. ज्यावेळेस एक धावेला महत्त्व द्याल त्यावेळेस निश्चितपणे क्रिकेटमध्ये तुमची वाटचाल ही विजयाकडे असणार आहे. उचललाय चेंडू, यावेळेस चांगला पिकअप केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. जबरदस्त आगाज. इट्स हाय हँडसम ब्रँडेड षटकार ठोकलाय. कम्मालीचा फटका. आतापर्यंत संघर्ष होता आणि या संघर्षाच्या वाटेवरती विजयाची वाटचाल शोधणारा हा फटका दर्शनच्या बॅटमधनं अगदी दर्शनीय षटकार ठोकलाय. स्वर्गीय शरद बांडे स्मृती चषक मधला हा जबरदस्त तडाखा. या आधीचा फटका जर बघायला गेला तर मला विराट कोहलीची आठवण झाली होती. नेक्स्ट बॉल. 24 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस अगदी व्यासपीठाला सलामी देणारा इट्स हाय हँडसम ब्रँडेड षटकार. ब्रँडेड आणि हँडसम बॉय दर्शनच्या बॅटमधनं निघालेला सलगचा दुसरा षटकार, दुसरा तडाखा. 30 धावा. या आधीच्या चेंडूवरती षटकार आला. कल्पेशनं सांगितलं इट्स ओके, नो प्रॉब्लेम. यावेळेस चेंडू चांगला होता. फटका फलंदाजाने जो खेळला तो कमालीचा होता. त्यावेळेस मात्र गोलंदाजाच्या
अगदी पाठीवरती हात ठेवून त्याने सांगितलं की काही हरकत नाही आहे. 30 धावा धावफलकावरती. आणि ज्यावेळेस नेक्स्ट बॉलवरती फटका आला ना त्यावेळेस कल्पेशचा राग बघायला मिळाला, कारण चुकीचा चेंडू होता, खराब चेंडू होता. ही गायडन्स लाईन आहेत, या ज्या गाईड्स केल्या जातात तुम्हाला मोठा प्लेअरकडनं. 30 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस तुम्हाला या टिप्स दिल्या जातात त्यांचा मात्र स्वीकार करा. जो मोठा खेळाडू तुम्हाला काहीतरी गाईड्स करत असतो, मार्गदर्शन करत असतो, ते देखील तुम्ही ऐकणं गरजेचं. कमालीचा फटका योगेशला बॅकफुटवरती ढकललं गेलंय. बॅक टू बॅकचे 2 षटकार आले. धावफलक 30 वरती पोहोचलंय. उर्वरित 7 चेंडू शिल्लक आहे. 7 मध्ये जर 20 आल्या तर 50 होतील आणि 50 धावा जर झाल्या तर मात्र एक फायटिंग स्कोर निश्चितच. मॅच बॉल आलेला आहे. माझ्या गुणी प्रेक्षकांचं मनापासून आभार. खऱ्या अर्थानं गेलेला बॉल मैदानाच्या आत देण्याची ओहो, यावेळेस फुल ऑफ लाईनचा चेंडू होता. फुल टॉस, फुल टोल वसूल मात्र करू शकले नाहीयेत. यावेळेस रिव्ह्यू येतोय. बीमरसाठी बॅटिंगकडनं रिव्ह्यू घेतला गेला आहे. चेक केला जाईल. वेट अँड वॉच. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये हे म्हणजे तावडे सर आहेत. त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. UTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली गेली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू राहिला आहे आणि चांगल्या चेंडूने षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीअखेरीस धावफलकावरती 30 धावा. राहिलेलं शेवटचं षटक, अंतिम षटक आपण सामना पाहतोय. दिव्या स्पोर्ट्स चेरपोली विपक्षात क्वालिफाईड राऊंड खेळला जातोय. सूरज प्रतिष्ठान बादशाही असा हा सामना पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत प्रथम फलंदाजी करत असताना दिव्या स्पोर्ट्स चेरपोली टीमनं नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली. आतापर्यंत 3 षटकांमध्ये 30 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. शेवटचं षटक भैरवी षटक हाताळण्यासाठी आलं आहे. अनुज, पहिल्या मॅचमध्ये अनुजला गोलंदाजी दिली गेली नव्हती. दुसऱ्या मॅचमध्ये अनुजनं चांगली गोलंदाजी केली. या अनुषंगानं कर्णधारानं पुन्हा एकदा जबाबदारी दिली अनुजवरती, कारण जाणतोय कल्पेश की अनुजकडे चांगली स्पेल आहे, चांगली गोलंदाजी आहे, व्हेरिएशन देखील आहे आणि चेंडूला वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. या अनुषंगानं त्याला मात्र षटक क्रमांक 4 मध्ये पाचारित करण्यात आलंय. खूप सारा बदलाव यावेळेस विकेटकीपर कल्पेश जाधवच्या माध्यमातून केला गेला आहे. एक स्क्वेअर लेग डीपला आपण शतरक्षक पाहतोय. मिड विकेटच्या दिशेला आहे शतरक्षक. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला शतरक्षक आहे. फुल ऑफ लाईनचा चेंडू होता. यावेळेस खेळून काढलाय आडव्या बॅटने. एक सिंगल घेतला गेलाय. दुसऱ्या धावेचा कॉल नाही. एक सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल आणि धावफलक पोहोचलोय 31 या आकड्यावरती. 31. 31 धावा, उर्वरित 5 चेंडू. दर्शनला मात्र खेळावे लागतील चांगल्या पद्धतीनं. आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये 15 धावांवरती खेळतोय दर्शन. अगदी सेन्सिबल क्रिकेट आहे. जबरदस्त क्रिकेट दाखवलं आजच्या दिवसामध्ये दर्शननं. ज्या पद्धतीनं त्यानं संघाला सावरलंय, सामना सावरलाय, धावा देखील घेतल्या आहेत. मागील मॅचेसमध्ये देखील दर्शनची चांगली कामगिरी राहिली होती. मला वाटतं 2 मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता दर्शन आणि या मॅचमध्ये देखील 8 चेंडूंमध्ये 15 धाव्यांवरती वैयक्तिक खेळतोय. स्ट्राईक एंडवरती दर्शन आहे, गोलंदाजीवरती अनुज. अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेस वाईटचा इशारा. लोवर फुल टच चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला, परंतु यावेळेस बघा एक सिंगल घेतली गेली आहे. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांचा. संघाच्या खात्यामध्ये धाव जोडली जाईल आणि धावफलकावरती 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित राहिलेले 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये मी तर म्हणेल 15 ते 20 धावा येतील का. 10 धावा जरी आल्या तरी पुष्कळ होतील, परंतु येणं गरजेचं. 10 धावा येणं, 10 आल्या तर मात्र 43 होतील. फुल टॉस चेंडू होता. यावेळेस मिड विकेटच्या दिशेला उडवला गेला. मिस फील्ड पाहायला मिळते आहे आणि चेंडू
निघून गेलाय सीमारेषे पार. चौकार नशिबाच्या जोडल्या जातील 4 धावा. अगदी सहजरित्या हा चेंडू स्टॉप करणं महत्त्वाचं मानलं जात होतं. चेंडू स्टॉप केला जाईल अशा आशेनं बघितलं जात होतं, परंतु चेंडू मात्र निसटून निघून गेलाय. यावेळेस जर बघितलं ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं असेल की कलेक्शन चुकीचं होतं. खाली पूर्णपणे बसला नव्हता क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र खालून निघून गेला सीमारेषे पार आणि नशिबाच्या या मिळाल्या 4 धावा. या 4 धाव्याने धावफलक 37 अंकावरती. एक मोठा फटका यावेळेस येईल का? अनुज पुन्हा एकदा. हो चांगला चेंडू यावेळेस रागाने सांगतो यस. या चेंडूच्या प्रतीक्षेत मी आहे अनुज. याच प्रकारचे चेंडू टाक. कल्पेशचा ॲग्रेसिव्हपणा पाहायला मिळतोय. तुम्हाला वाटत असेल की ॲग्रेसिव्हपणा चेंडूवरती दाखवला जातो, परंतु हा खेळ आहे मित्रांनो, हा क्रिकेट आहे. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं ॲग्रेसिव्हपणा दाखवता त्यावेळेस गोलंदाज निश्चितपणे आणखी चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो. यावेळेस झेलची संधी होती, उडवलाय चेंडू. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, थांबवलं गेलंय. कारण डगआउटमधनं देखील आवाज आला की दर्शनला राहू दे स्ट्राईक एंडवरती. उर्वरित राहिलेल्या चेंडूवरती चांगला फटका येईल आणि या अनुषंगानं स्ट्राईक एंडवरती दर्शन आहे. धावफलकावरती 38 धावा, 2 गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू राहिला या षटकातला. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू आणि या चेंडूवरती बिग हिट येईल का? शेवटचा चेंडू अनुज घेऊन जाईल. दर्शनसाठी महत्त्वाचे मानल्या जातील या धावा. उडवलाय चेंडू. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पप्पू स्ट्राईक वरनं नॉन स्ट्राईक एंडवरती पोहोचत असताना यावेळेस मात्र धावचित स्वरूपात झालाय बाद. षटक क्रमांक 4 समाप्त झालं. 4 षटकांच्या समाप्तीअखेरीस धावफलकावरती जोडल्या गेल्यात 39 धावा आणि विजयासाठी 40 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 24 चेंडू 40 धावांचं लक्ष ठेवलं गेलं दिव्या स्पोर्ट्स चिरपोली संघाच्या वतीनं. आणि या मात्र डिफेन्स केल्या जातील की चेस केल्या जातील टीम बादशाही संघाकडनं. हे संपूर्ण धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण वळूयात पुन्हा एकदा. व्हाईस ऑफ द शहापूर, व्हाईस ऑफ द मॅन फ्रॉम अस्नोली, हेमंतजी सोनवळे सर, थँक्यू सो मच. या स्पर्धेमधनं आजच्या दिवसाची संपूर्ण काम माझं झालं असं मी जाहीर करतो. आणि स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 तिसरा दिवस आणि पूर्वार्ध झालाय. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये बदलाव करूयात. ऐकूयात हेमंतजी सोनवळे सर यांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जयजी विदे सर. स्वर्गीय शरद स्मृती चषक 2026 दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील क्वालिफायर आणि या क्वालिफायरचं पहिलं सत्र झालंय, पूर्वार्ध झालंय. उत्तरार्धामध्ये टार्गेट आहे 24 चेंडू आणि 40 धावांचा. कोण होईल क्वालिफायर? आणि ॲज युजल कल्पेश आणि त्याच्या साथीला अनिकेत. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं जाईल दिव्या स्पोर्ट चिरपोली. आणि प्रथम फलंदाजी केली 39 धावा धावफलकावर. 40चं लक्ष दिलंय. पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं आणि खेळाडूंचं सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आज की शाम किसके नाम
हे उत्तर शोधण्यासाठी पुढील 4 षटकं आम्हाला मैदानावर हा खेळ पाहावा लागेल. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषकाचा हा थरार पाहायला मिळतोय. लाजवाब आयोजन नियोजन पाहायला मिळतं. बहारदार एक स्पर्धा या काडेच्या मैदानावर आणि अर्थातच दिवस क्रमांक 3 आणि 3 मधला क्वालिफायर शोधतो आहोत आम्ही. त्याचं उत्तर आम्हाला शोधायचं आहे आणि उत्तर काही क्षणात आम्हाला पाहायला मिळेल. हॅलो हॅलो क्षेत्ररक्षण सजवलं जाते दिव्या स्पोर्ट्स. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कल्पेश जाधव आणि सोबत अनिकेत. 40 runs required just from 24 balls to qualify in this wonderful series. Late शरद भांडे मेमोरेबल ट्रॉफी 2026 या खाडीच्या मैदानावरचं तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील अंतिम सामना. क्वालिफायर कोण होईल प्रेक्षकांच्या लागल्यात नजरा. कोण होईल क्वालिफाय? कल्पेश जाधव मागील 2 सामन्यांमधली बहारदार फलंदाजी आणि तिसऱ्या राऊंडला खऱ्या अर्थानं मिळाले होते बाय आणि चौथा राऊंड खेळतायत. क्वालिफायर राऊंड खेळतायत. दिवस क्रमांक 1 करंजपाडा, दिवस क्रमांक 2 जय बजरिंग सापगाव, दिवस क्रमांक 3 कोणाचा राहील? जाऊया मैदानाच्या आतमध्ये. होते सुरुवात सामन्याला. गोलंदाजी एंडवर. रोनित 2, कल्पेश 3, 2, 1. लेट्स प्ले. टाळ्यांचा होतोय कड कडाड आणि या टाळ्यांच्या कडकडाडामध्ये खेळायला होईल सुरुवात. कल्पेश पहिला चेंडू फेस करेल. काय असेल या पहिल्या चेंडूवर लिहिलंय? चपराक सुटलाय झेल. मागच्या सामन्यात देखील टीम कांबारेच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर तिथे झेल सुटला आणि आताही तिथे झेल सुटलाय. कल्पेश क्या बात है, क्या बात है. जीवनदान. कॅच की मॅच येणारी वेळ सांगेल. रोने पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती, त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला झाली चूक. नेक्स्ट बॉल. रोनित टू कल्पेश. येईल का षटकार या इनिंग मधला? 40चं टार्गेट. 23-40 येऊन पोचलंय. बहारदार अवे फ्रॉम द बॉडी. अरे मला वाटतं त्या ठिकाणी रोनित सर आहेत, अनुभवाचं भंडार, आणि तिथे चूक होणार नाहीये मित्रांनो. यू कॅन अपील and if you don't satisfied then you can take a review. जबरदस्त अनुभव आहे. अनुभवाची खान खजिना म्हटलं तरी चालेल. येस येस वन केलंय. क्या बात है अजित पुत्रन सर. ये हुई ना बात, सब चुप. नेक्स्ट बॉल. इनर एज यावेळी मात्र अक्षरशः बीट केलंय. कल्पेशला शांत केलंय. पहिले 3 चेंडू डॉट 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 आणि नक्कीच त्या ठिकाणी रोनितचं कौतुक आहे. मात्र बडा खिलाडी स्ट्रायकर एंड पे. मोठा खेळाडू आहे कल्पेश. कधीही सामन्याचं चित्र पालटू शकतो. नक्कीच मोठा फटका पाहतोय आम्ही या चेंडूवर. चेंडू चाललाय पॉइंट कव्हरच्या दिशेला. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप 4 रन्स. चौथ्या चेंडूला आलाय चौकार. येस सर, येस DRS पुन्हा एकदा बिमर चेक केला जाईल. तावडे सर
ॲज अन थर्ड अंपायर चेक करावं लागेल. भीमरसाठी सातत्यानं कॉलिंग केलं जातं. डिसिजन पेंडिंग आहे. सांगितलं जाईल काही क्षणात काय घडतंय. भीमर असेल तर 5, नसेल तर 4. इट्स अ नो बॉल. या ठिकाणी 4+1. येस सर, 5 धावा. पंजा उघडलाय. नशिबाचा पंजा होईल का? आणि त्यानंतर फ्री हिट. येस सर, फ्री हिट सिग्नल येतोय. येस, रोनित 1 बाउन्स देखील कॉल केलाय. पुन्हा एक चली गेंद स्टँड की गली. डिपॉझिट इन टू द स्टँड्स. चेंडू निघून गेलाय. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. स्लॅप केलाय. चपराक दिली चेंडूवर. चेंडू थांबला नाहीये. कल्पेश जाधवचा झेल जर सोडाल तर मात्र असंच काहीसं पाहायला मिळेल. मागच्या सामन्यात वादळी पारी 16 मध्ये 45 आणि आत्ता कॅच सुटल्यानंतर आत्तापर्यंत आल्यात बॅटमध्ये 10. रोनित पहिले 3 चेंडू काय जबरदस्त हाताळलेस मित्रा. डॉट डॉट डॉट. त्यानंतर काय तर आता एकूण 11 झालेत. एक एक्स्ट्रा नो आणि एक चौकार, एक षटकार. अंतिम चेंडू काय होते पाहूया. यावे आडव्या बॅटनं लेफ्ट केलाय. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4-6-4. आतापर्यंत 15 धावा आल्यात. 2 चौकार, 1 षटकार. उज्ज्वलजी शिंगोळे यांनी कल्पेशला सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर केलं आहे. क्या बात आहे. षटकार पाहू इच्छितात आमचे प्रेक्षक आणि दर्शक पाहुणे. यावेळी चेंडू चाललाय. मला वाटतं त्या ठिकाणी हाय अँड हँडसम, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल. 6 स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला 6 धावा. सर, पहिल्या 3 वर 0 असताना दुसऱ्या 3 वर 21 आल्यात. हे आहे क्रिकेट. वाटलं होतं रोनित खूप चांगली गोलंदाजी करतोय, मात्र काय घडलं बघा. कल्पेशची झेल सोडल्यानंतर मग मात्र तुम्हाला वाचणं कठीण आहे. 2 षटकार, 2 चौकार, 1 सिंगल म्हणजे अवांतर नोची. असे 21 धावा. पहिल्या षटकावर पडलाय मार. 40चं लक्ष असताना 19 शिल्लक राहिल्यात. 18-19. गोलंदाजी मार्कवर नरेश येत आहेत. पहिल्या षटकात जेव्हा 20 धावा येतात ना, तेव्हा दुसरं षटक घेऊन येणारा गोलंदाज फार विचारपूर्वक गोलंदाजी करत असतो. आता नरेशवर आले दडपण. हे दडपण रिलीज करावं लागेल टीम दिव्या स्पोर्ट्स शेरपोली. नाहीतर या दडपणात राहाल तर कल्पेश जाधव हा सामना कसा घेऊन जाईल कळणार नाहीये. 21 ऑन स्कोरबोर्ड, स्टील 19 रिक्वायर्ड फ्रॉम जस्ट 18 बॉल्स. आणि हे आव्हान कदाचित कल्पेशसाठी सोपं आहे. मग कल्पेशचं विकेट घेणं हे पहिलं टार्गेट असेल दिव्या स्पोर्ट्स शेरपोली संघासाठी. जोपर्यंत कल्पेश उभा आहे तोपर्यंत खैर नाही आहे. मागच्याही सामन्यात असंच झालं. सुखदेव जाधव यांच्याकडून कल्पेशला सलगच्या 3 षटकारांना आले तर 500चं कॅश प्राईज. मात्र 1 आलाय, आणखी 2 यावे लागतील. कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट. थर्ड मॅनला चेंडू चाललाय. गोशांकी क्षेत्रामध्ये 1 सिंगल मिळेल. 22 धावा. आमचे उज्ज्वलजी शिंगोळे देखील षटकार पाहू इच्छित आहेत. 500 रुपयाचं कॅश प्राईज लागले कल्पेशसाठी. पाहूया काय घडतंय. कल्पेश स्ट्रायकर एंडला. जर 3 षटकार आले तर सामना फिनिश होईल. कल्पेश जाधव स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू. चली 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 चली. गोइंग 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 गॉन. 6 कल्पेश जाधव. या चेंडूवर जर पुढच्या चेंडूवर षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज त्या ठिकाणी
उज्ज्वलजी शिंगोळे आणि सुखदेवजी जाधव यांच्याकडून. हा षटकार ते 1000 रुपयाचा असेल षटकार. या चेंडूवर येईल का? गोलंदाज नरेशवर चढवले आक्रमण. पहिल्या 2 चेंडूवर आल्या 7 धावफलकावर 28 आणि विजयासाठी फक्त 12ची गरज. 16-12. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र बॉडी लाईन चेंडू होता. सलगचे 3 भेटले असते मात्र चतुराई दाखवले नरेशनं देखील. 15 चेंडू 12ची गरज. सामन्यातली हवा काढून टाकली आहे कल्पेश जाधवच्या त्या बॅटिंगनं. रोनितनं काही षटक हाताळलं होतं मात्र पुढच्या 3 चेंडूवर 21. यावेळी चेंडू चाललाय स्क्वेअर 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 बाउंड्रीला. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ 4 रन्स. चौकार षटकारांच्या धावा फक्त पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल. ओ चेंडू संपर्क झाल्यावर थांबत नाही. चेंडू चाललाय त्या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत 6 धावांसाठी सिक्सर. चेंडू पुन्हा एकदा सरांकडे पोहोचलाय पंचांपर्यंत. त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला सलामी दिली. इथून पुढे लक्ष राहिलंय. 13 चेंडू 2 धावा. 38 झाल्या. कल्पेश कल्पेश षटकार ठोकून संपवेल का मॅच? पुन्हा एक येईल का? अरे मला वाटतं विकेटचं पतन. ओके सर विकेट. तरी देखील सर चेक करतील. इथे ओव्हर स्टेपिंग. सर प्लीज या. सॉरी. येस इट इज OUT आउट. 2 धावांची गरज आहे आणि कल्पेश त्या ठिकाणी माघारी परतलाय. सगळ्या धावा मला वाटतं कल्पेशच्या बॅटमध्ये आल्यात. फक्त एक अनिकेतच्या बॅटमध्ये आली आहे. 36 धावा मला वाटतं कारण एक अवांतरची धावे. एक अनिकेतच्या बॅटमधून आणि 36 धावा त्या ठिकाणी कल्पेश जाधवच्या बॅटमधून. षटकार चौकारांची बरसात. मागच्या मॅचच्या 45 या 36. चाललाय भाई सिरीजच्या दिशेनं. थेट मुलाखत होईल शनिवारी. शनिवार की रात सब क्वालिफायर्स. नो बॉल कॉल आणि नो +1 मला वाटतं. सॉरी सर एकच आहे ना. ओके एक नो बॉलची एकच आहे. 1 धावेची गरज आहे. स्कोर्स आर लेवल. ओके सामना फिनिश करणारा फटका विनिंग स्ट्रोक आणि या ठिकाणी टीम सूरज प्रतिष्ठान